हाय हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे मी व्हिडिओला सकाळी सुरुवात केली आहे। सकाळी मी स्वतःचा आवरून घेतला आहे आणि त्यानंतर आता मी इथे कचरा काढत आहे। त्यासोबत मी जिनासुद्धा झाडून घेणार आहे। कितीही उशीर झाला तरी मी कचरा वगैरे काढल्याशिवाय मी दिवा नाही लावत देवाला। सो आधी कचरा वगैरे काढते घरातला आणि बाहेरचा, त्यानंतरच मी दिवा वगैरे लावते। बरेच दिवस झाले होते जिना मी स्वच्छ केला नव्हता, कारण वेळ नाही मिळत। हर्षला सांभाळतानाच पूर्ण दिवस जातो म्हणून, आणि आज मिस्टर घरी असल्यामुळे आज मी पूर्ण जिना क्लीन करून घेतला, स्वच्छ करून घेतला झाडूने। तर इथे पूर्ण जिना मी क्लीन करून घेतला आहे, झाडलोट करून घेतली आहे। आणि इथे तुम्हाला जो पसारा दिसत आहे, कलरिंगचे डबे वगैरे आहेत, तर ते घरमालक राहतात त्या घराला त्यांनी कलर करून घेतला आहे। तेच डबे इथे त्यांनी बाहेर ठेवले आहेत आणि त्याचसोबत वारा आणि सगळं बाहेर रस्ता जवळच असल्यामुळे इथे धूळ वगैरे जास्त येते। आणि काही सामान त्यांचं दुकानातलं आहे म्हणून तुम्हाला पसारा दिसत असेल। त्यांचं जनरल स्टोअर आहे, त्यामुळे ते बरंच सामान बाहेर असतं त्यांचं। आणि इथे तुम्ही बघू शकता हर्ष उठला आहे, त्यांची मस्ती सुरू आहे त्याची। आणि इथे मिस्टर माझी हेल्प करत आहे, त्यांची खूप मदत होते ॲक्च्युली माझ्या कामामध्ये। ते खूप सांभाळून घेतात। त्यांना कधी सुट्टी असेल किंवा त्यांनी सुट्टी घेतली असेल तर ते घरात माझी मदत करतात, हेल्प करतात। आणि गादी वगैरे त्यांनी मला सरकून दिली, काढून व्यवस्थित अंथरूण वगैरे व्यवस्थित त्यांनी ठेवले घडी वगैरे करून। आणि त्यानंतर मी इथे कचरा काढून घेते घरातला आणि त्यानंतरच मी दिवा वगैरे लावते। तर इथे घरात स्वच्छता वगैरे झाल्यानंतर इथे मी देवारा क्लीन करून घेते। थोडीफार जी काही धूळ असते ती मी स्वच्छ करून घेते नेहमी वरचेवर, जेणेकरून जास्त अस्वच्छता होणार नाही। आणि त्यानंतर मी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आल्यावरच मी हे सगळं करायला घेतले आहे। आणि इथे मी दिवा लावत आहे। दिवा लावल्यावर कसं आपल्याला प्रसन्न वाटतं, छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं। आणि नेहमी घरात देवाला दिवा लावल्यावरती देवापुढे घरात नेहमी प्रसन्नतेचं वातावरण राहतं, पॉझिटिव्ह। आणि परमेश्वराने आपल्यासाठी जे काही दिलं आहे, आपल्यासाठी जे योग्य आहे ते नेहमी आपल्याला परमेश्वर देतात, आपली साथ देतात। त्यासाठी कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावी असं माझं मत आहे। तर इथे मी प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त करते। तर इथे दिवा लावून झाल्यावरती आम्ही इथे नाश्ता करायला घेतला आहे, चहा घेत आहोत आम्ही। तर इथे नेहमीप्रमाणे हर्ष मस्ती करतोय। तर हे आहे हर्षचं जेवण। इथे मी बालवर्धक होममेड बेबी फूड यांच्याकडून मी हर्षसाठी खाऊ मागवते। आणि हे आहे इडली डोशांचं पीठ, इथे मी पातेल्यात काढून ठेवलं होतं। तर इथे आम्ही डोसे सकाळी आणि दुपारी जेवणात करणार होतो, पण नाही करता आले, कारण की आम्ही बाहेर गेलो होतो हर्षचा आधार कार्ड काढण्यासाठी आणि रेशनिंग दुकानावर थंब देण्यासाठी, त्यामुळे शक्य नाही झालं। आणि आम्ही दुपारी लेट आलो आणि म्हणून मी उशीर होईल म्हणून याच कारणाने पीठ मी कुकरमध्ये ठेवलं होतं फर्मेंट होण्यासाठी, ते काढून मी पातेल्यात ठेवलं आणि तो पातेला मी फ्रीजमध्ये ठेवला, कारण जास्त फर्मेंट होऊ नये म्हणून, कारण डोसेनंतर आंबट लागते त्यामुळे। आणि इथे आम्ही दुपारी उशिरा आलो, त्यामुळे काही शूट पण नाही करता आलं, बरीच कामं होती, ती कामं आवरण्यातच दिवस गेला। आणि रात्री मी जेवणात डोसे वगैरे केले, डोसे, चटणी आणि सांबार बनवलं होतं सिंपल मूग डाळीचं। आणि नंतर काही शूट नाही करता आलं, कारण हर्षसोबत असला आणि बाहेर आम्ही कसं बाईकवरती जातो, त्यामुळे काही शूट नाही करता येत, जमत नाही हर्षला सोबत घेऊन आणि चालू गाडीवरून शूट करता येत नाही। आणि जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, छान छान कमेंट्स करा, काही सजेशन असतील ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आणि तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ करण्यासाठी। आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय।